बोले बादशाहों की दुनिया में बड़ा हमारा नाम है और जल्दी है दुनिया क्योंकि जलाना हमारा काम। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आलेट मोशन पण एपीके बिना वॉटरमार्कचं पण भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं, मग प्लस प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण दिसून जाईल मित्रांनो, बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला टेक्स्ट वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मिडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची आवडीची किंवा तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट 8.15चे बीटला यायचं, मग आपल्या इथं 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपल्या अशा प्रोजेक्ट पुढे यायचं 2 पार्टमध्ये, जसं मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे त्या सिस्टम फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। तुम्ही पण फोटो वगैरे अशा प्रोजेक्ट कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या मग आपला प्रोजेक्ट इकडे तिकडे फोटो होण्यासाठी मग आपला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं अशा प्रोजेक्ट लेफ्ट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो। जसं मी फोटोला ओढत आहे त्या सिस्टम लेफ्ट साईडला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर इथे प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट थोडं आल्यानंतर 2.8च्या बीटला यायचं, थोडं अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला 4.15च्या बीटला यायचं, मग आपला थोडं अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं राईट साईडला। मग आपला प्रोजेक्ट 6.00च्या बीटला यायचं, मग आपला प्रोजेक्ट थोडंफार अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग आपला सेकंड बीटला यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं मित्रांनो। एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो, एकदम भारी असं इफेक्ट वगैरे लावल्यासारखं दिसून सेमच दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं, जसं की आपला लोगो पेज आहे लोगो पेजच्या वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट 8.15च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रोजेक्ट इमोजी पेज दिला आहे मित्रांनो। ह्या इमोजी पेजला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं आपण सेट केलेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपले जे फोटोज आहेत ना सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे असे प्रोजेक्ट फर्स्ट फोटो दिले फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बॅक आल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फर्स्ट फोटो दिसेल फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटची जे सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे अशा प्रोजेक्ट 8.16च्या बीटला यायचं मित्रांनो। जे बीटची जे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 3 नंबरची फोटो दिसेल फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरची फोटो आहे या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन
ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4 नंबरचे फोटो आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं. म्हणजे फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा प्रोजेक्ट एक व्हिडिओ दिला आहे, या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर म्हणजे खालचा लोगोचा व्हिडिओ आहे, लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर एकदम सॉन्ग सारखं दिसून जाईल, जसं की आपलं सॉन्गच ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या जे सॉन्ग लेअरला आहे, सॉन्ग लेअरला अशा खालच्या बाजूला सेट करून घ्या, जसं की आपल्या लोगोच्या वरची फोटोच्या खालच्या बाजूला सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट उरलेली फोटो मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे असे प्रोजेक्ट लेअर आहे, सर्व लेअर एक्सला सिलेक्ट करून घेऊन 5 लेअर सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं. कॉपी 5 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 8.15 बीटला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट 5 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 5 लेअर्स केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. जे का लास्ट उरलेली फोटो आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर एकदम छान असं आपण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. शेअरच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.